माझे नाव आशा नथू केवारे आहे। मी 14 वर्षाचे आहे। मला 3 बहिणी आणि 2 भाऊ आहेत। मी इयत्ता 7वीत शिकते। मी आसिमा बाल शैक्षणिक केंद्र या शाळेत जाते। मला पुस्तक वाचायला आणि ड्रॉइंग करायला आवडते। आसिमा संस्थेचा उद्देश ग्रामीण व शहरी भागातील तसेच दुर्गम भागातील मागासलेल्या अनुसूचित जाती जमातीच्या आदिवासी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळायला पाहिजे असा आहे। 2010 मध्ये मी जेव्हा शिक्षिका म्हणून आवळखेड येथे जॉईन झाली तेव्हा जांभूळवाडी येथील काही मुले शाळेत यायची, त्यामध्ये आशासुद्धा यायची। तेव्हा आशा छोटी होती, अबोल आणि शांत स्वभाव होता। आता आशा इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। आशा फार मनमिळावू आणि शांत स्वभावाची मुलगी आहे। तिला अभ्यास करण्याची खूप आवड आहे। मी आदिवासी या जीवनावर प्रोजेक्ट केला आहे। त्यांचे राहणीमान, सण, पोशाख, वेगवेगळे आहार यांच्यावर अभ्यास केला आहे। ही संस्कृती पुढे चालावी म्हणून हा प्रोजेक्ट तयार केला आहे। आम्ही शेती करतोय आणि पावसाळ्यात भात लावतोय, नागलीवर आहे। अशाबद्दल आमचं म्हणणं आहे का ती मोठी व्हावा, शिकावा भरपूर आणि काहीतरी शिक्षक बनावा। आम्ही शिक्षण चांगलं भेटतंय, राहण्याची जेवण खावण्याची सोय आहे इथे आणि जायला तकलीफ नाही त्यांना। घराजवळ शाळा आहे म्हटलं मग झाडा लावायला भेटतात तिथे शिक्षण करून। मग हे सगळं ती 7 वाजता उठते, आंघोळ बिंघोळ करते आणि मग नाश्ता वगैरे करते आणि मग शाळेमध्ये निघते। आलं मग ते मग पाणी बिणी घरातले भांडे बिंडे साफ करते। मला मोठा होऊन एक चांगली शिक्षिका बनायचं आहे, कारण माझ्या भाऊ बहिणींना एक चांगलं नागरिक व्हावं व त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून मला एक शिक्षिका बनायचं आहे।